आणि त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो। यात एक खूप छान डिटेल आहे। श्रीराम यांना सूर्यवंशी सुद्धा म्हणलं जातं, त्यामुळेच आपल्याला त्यांचा फर्स्ट सीन हे असा पाहायला मिळतो। या मूवीचं बजेट जवळजवळ 4000 कोटीचं आहे व या मूवीमध्ये डीनेग ही कंपनी काम करते व ही कंपनी 8 ऑस्कर सुद्धा जिंकली आहे व या मूवीला 2 धुरंधर म्युझिक कंपोजर कंपोज करतायत। पहिल्या हॉलिवूड मधले हॉन्स झिमर व आपल्या बॉलिवूड मधले AR रहमान। टीजरची सुरुवात होताच आपल्याला हा सीन पाहायला मिळतो आणि हा सीन पाहिल्या मी एकदा चेक केलं की हे एकदम रिअलच टीजर आहे का कोणीतरी फेक बनवलंय, कारण ते पहिला सीन खूप फेक वाटत होता। आणि जर तुम्ही हॉलिवूडची गेम ऑफ थ्रोन्स ही सिरीज पाहिली असेल तर ते सीन तुम्हाला खूप सिमिलर वाटेल। ते दिसणारे राक्षस हे हॉलिवूडचे डिमन्स वाटतायत। वेल आदिपुरुष मधल्या खूप साऱ्या मिस्टेक मधली ही सुद्धा एक खूप मोठी मिस्टेक होती। त्यांनी तसे बिग डेमन्स दाखवायच्या ऐवजी आपल्या पौराणिक कथेतील जे असुर होते तसे दाखवायला हवं होतं आणि त्यातल्या त्यात तुमचं VFX व CGI पण खूप फेक वाटतंय। आपल्याला हरणाचा सीन पाहायला मिळतो आणि मला हा सीन जरा सुद्धा आवडलेला नाही। म्हणजे त्यामधील ते CGI इतकं फेक वाटतंय ना, ते खूपच CGI असं असलं पाहिजे की ते लोकांना बघून कळलं नाही पाहिजे की हे खरंय का, हे म्हणजे CGI बनवले। त्यानंतर मित्रांनो ही मूवी खरंच 4000 कोटीची असू शकते हे सीन आपल्याला पाहायला मिळतं आणि तो सीन म्हणजे पुष्पक विमानचा। ते पुष्पक विमान एकदम म्हणजे असं कमळाच्या आकाराचं ते खूप छान दाखवलंय आणि त्या पुष्पक विमानाकडे बघून असं वाटतं की हो, जर पुष्पक विमान जर होतं तर असंच असेल। आणि त्यामध्येच आपल्याला रावणा याचा बॅक लुक सुद्धा पाहायला मिळतो।